लाडक्या बहिणींनो, गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही पाहत आला असाल, ऐकत आला असाल, की लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. ई-के-वाय-सी केलं पाहिजे, हे तुम्ही गेल्या 6 महिन्यापासून ऐकत आला असाल, पण त्याचा आत्तापर्यंत पत्ता नव्हता. पण आता तो पत्ता लागलेला आहे. कारण शासनामार्फत एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. जी-आरमध्ये क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे, की ज्या कोणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाडक्या बहिणी आहेत, त्यांना ई-के-वाय-सी करणं आता बंधनकारक झालेलं आहे. आता ती ई-के-वाय-सी केव्हा चालू होणार आहे, किती दिवस चालू असणार आहे, त्यासोबतच ती ई-के-वाय-सी कसं करायचं हे तुम्हाला शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ते डीपमध्ये आपण पाहणार आहोत. मग वेळ न घालवता डायरेक्टली आपण शासन निर्णय पाहूयात. तर शासन निर्णय पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकताय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आहे. जी-आर दिनांक तुम्ही पाहू शकता 18 सप्टेंबर 2025 म्हणजेच आजचा जी-आर आहे. आता यामध्ये आपण प्रस्तावना वाचत न बसण्यापेक्षा डायरेक्टली आपण मुद्द्याकडे जाणार आहोत. मुद्द्याकडे जात असताना तुम्ही ते शासन परिपत्रक इथे थोडंसं मी तुमचा वेळ घेतो, तुम्ही पाहू शकताय. शासन परिपत्रकमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. आता ती कसं करायचं तर तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट तुम्ही पाहू शकता. या पोर्टलवर सदरची ई-के-वाय-सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ती के-वाय-सी कसं करायचं हे आपण पुढे पाहणार आहोत. ते सुद्धा इथे डीपमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-के-वाय-सी बाबत करावयाची कारवाईची माहितीचा फॉलो चार्ट सुद्धा इथे देण्यात आलेला आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही इथे पाहू शकताय. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी. म्हणजेच काय तर तुम्हाला 2 महिने हे देण्यात आलेले आहेत. म्हणजेच आजच्यापासून 2 महिन्याच्या आत तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. ही ई-के-वाय-सी दरवर्षी होणार आहे. दरवर्षी जून महिन्यामध्ये जूनपासून 2 महिन्यामध्ये हे होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर आता आपण डायरेक्टली तो चार्ट पाहूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-के-वाय-सी बाबत करावयाच्या कारवाईबाबत माहितीचा फॉलो चार्ट. म्हणजे आता ई-के-वाय-सी तुम्हाला कसं करायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता. सर्वात पहिलं तुम्हाला लाभार्थ्यांनी इथे जी वेबसाईट देण्यात आलेलं आहे, लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला सर्वात पहिलं भेट द्यायचं आहे. त्याला भेट दिल्याच्यानंतर तिथं ई-के-वाय-सीचं एक ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर ई-के-वाय-सीचा एक फॉर्म उघडेल. लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेत कोड कॅप्चा नमूद करावा. म्हणजेच आधार कार्ड आणि कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. ते टाकल्याच्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवा, म्हणजेच सेंड ओ-टी-पी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही सेंड ओ-टी-पी या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपले ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासलं जाईल. जर तुमची ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झालेली आहे असा जर मेसेज आला तर तुम्हाला पुढची प्रोसेस करण्याची गरज नाही आहे, कारण तुमची ऑलरेडी ई-के-वाय-सी झालेली आहे. पण ज्यांना आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही परत तपासलं जाईल. मग ज्यांचं जर मंजूर यादीमध्ये जर आधार कार्ड नंबर नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश त्यांना दाखवला जाईल. हे कुणासाठी आहे तर तुम्ही जर पात्र यादीत जरी नसून तुम्ही दुसऱ्या आधार कार्डचं जर चेक करत असाल तर हे ते तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल की त्यांचं पात्र यादीत आहे किंवा नाही. आता ज्यांचं पात्र यादीमध्ये नाव आहे, म्हणजेच आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत ज्यांचं नाव आहे त्यांच्या आधार लिंक्ड मोबाईलवरती एक ओ-टी-पी जाणार आहे. तो ओ-टी-पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ई-के-वाय-सी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड सुद्धा तुम्हाला इथे टाकायचा आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला आता इथे वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड सुद्धा तुम्हाला देऊन सेंड ओ-टी-पी या बटनावरती क्लिक करायचं आहे. नंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक्ड मोबाईलवर प्राप्त झालेला ओ-टी-पी तुम्हाला इथे स्क्रीनमध्ये टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे झाल्याच्या नंतर जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे. खालील बाबी प्रामाणिक डिक्लेरेशन कराव्यात. 1 नंबरला माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकार विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही
किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. हे होय किंवा नाही आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे 2 नंबरला पाहू शकता, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. असं असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की घरातील एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला या 2च महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात, असं आपण मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि तुम्हाला इथे सुद्धा हे ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे. आता हे ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे म्हणजेच माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. तिथं जर तुम्ही नाही केला तर कदाचित एकाचा लाभ हा बंद होऊ शकतो. तर हे झाल्याच्या नंतर चेकबॉक्स करायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर सक्सेस असा मेसेज दाखवला जाईल. तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला दाखवला जाईल. मित्रांनो, आत्ताच मी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट चेक केलोय. अजून ई-के-वाय-सीचं ऑप्शन आलेलं नाही. उद्या किंवा परवा किंवा 2-3 दिवसात ई-के-वाय-सीचं ऑप्शन येईल आणि ते ई-के-वाय-सीचं ऑप्शन आल्याच्या नंतर तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने मोबाईलने तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी कशी करायचं याच्यावरती सुद्धा डीपमध्ये व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.